नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत पाटील, नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण देशी कुक्कुटपालन करतो. या देशी कुक्कुटपालनामध्ये आपल्याला जे काही आलेले अनुभव आहेत हे आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आपण पोच करीत आहे. आपला हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आपला हा व्हिडिओ तुम्ही मागे बघत असाल, माझ्या मागे की दोन तुम्हाला गॅलवन पत्र्याचे खोप दिसत असतील. त्याच्या खाली तुम्हाला लटकलेली भांडी दिसत असतील. एक खाद्याचं भांडं आणि एक पाण्याचं भांडं. आपण हा व्हिडिओ खाद्याचा आणि पाण्याच्या भांड्याचे नियोजन कशा पद्धतीचं करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम पहिल्यांदा आपण ते खोप बघत असाल, हे खोप आपलं गॅलवन पत्र्याचं आहे. याची जी माहिती आहे ही आपण सविस्तर पुढे बघूच. आता पाण्याच्या भांड्याचे आणि खाद्याच्या भांड्याचे नियोजन हे कशा पद्धतीचं असतं की आपण सुरुवातीला पण सांगत होतो की आपला जर पक्षी मोठा असेल, म्हणजे जवळपास 6 महिने ते 7 महिन्याचा पक्षी असेल किंवा 1 वर्षाचा पक्षी असेल, तर 50 पक्षामागे एक तुम्हाला जम्बो फीडर आणि एक तुम्हाला पाण्याचं भांडं असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या फार्ममधील कोंबडा किंवा कोंबडी याचं प्रमाण बघा आणि त्या पद्धतीनं तुम्ही भांडी घ्या. आता भांडी घेतल्यानंतर तुम्ही मुक्तसंचारमध्ये अशा पद्धतीचं जर अरेंजमेंट केली असेल तर अतिउत्तम आहे. कारण ह्या जी अरेंजमेंट आहे, एक खाद्याचं भांडं आणि एक पाण्याचं भांडं अशा पद्धतीनं केलं तर आपल्या पक्ष्यांना खाद्य आणि पाण्याची कमतरता जाणवत नाही. तर आता चला आपण तुम्हाला सविस्तर माहिती या खाद्याची आणि पाण्याच्या भांडीची सांगूया. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये आपला हा मुक्तसंचार आहे. या मुक्तसंचारमध्ये आपण अशा पद्धतीने 2 खोप केलेले आहे. आता या खोपाबद्दल पहिली माहिती बघायची म्हटली तर याची जी याच्या दोन्ही बाजूची जी उंची आहे ही जवळपास 4 फुटा इतकी आहे आणि जी मधील जी उंची आहे ही जवळपास 6 फुटा इतकी आहे. आता ही 6 फूट का ठेवले की एक नॉर्मल जो माणूस असतो हा 5-5.5-6 फुटाचा असतो. हा आत व्यवस्थितपणे आत जाऊन खाद्याची भांडी भरू शकेल. अशासाठी आपल्याला मधलं जी उंची आहे 6 ते 6.5 फूट ठेवणं आवश्यक आहे. आता तुम्ही इथे बघत असाल की हे डबे तुम्ही का म्हटलाल तर डबे कशासाठी, तर आपला हे जे खोप केलं होतं हे जुनं खोप होतं आणि याच्यामध्ये काय होतं की हे अंतराळी होतं. हे आपल्याला म्हणजे वाऱ्याने किंवा ज्यावेळी वादळ येतं त्यावेळी ते उडून जाऊ नये त्यासाठी आपण काय केलेले आहे, तेलाचे खराब डबे घेतलेत आणि त्याच्यामध्ये दगड आणि सिमेंट कॉन्क्रीट करून त्याला खाली एक लोड दिलेला आहे. याच्या कारणामुळं हे शेड पूर्ण हलायचं बंद झालेलं आहे. आता तुम्ही बघत असाल की ॲटोमॅटिक जे भांडं असतं पाण्याचं ते अशा पद्धतीचं असतं. आता तुम्ही मगाशी मी म्हटलो की तुम्हाला एक मॅन्युअल म्हणजे स्वतःसुद्धा पाणी भरावचं जे भांडं असतं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. हे आहे ते मॅन्युअली ड्रिंकर म्हटलं जातं. यानं काय होतं तर तुम्हाला जे पाणी आहे हे हातानं भरावं लागत असतं. एखादा नवीन शेतकरी कुक्कुटपालन करत असेल तर त्यांनी सुरुवातीला मॅन्युअल भांडी वापरणं आवश्यक आहे. कारण सुरुवात करत असताना पूर्ण आपल्याला जो येणारा ह्या व्यवसायासाठी खर्च आहे हा आपल्याला कमी करावा लागत असतो. आणि जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर करणार असाल तर तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला ॲटोमॅटिक जे भांडं आहे हे बसवणं आवश्यक आहे. आता या भांड्याबद्दलची जी माहिती आहे तर याच्यामध्ये पक्ष्याला पाणी पिण्यासाठी मदत होते. आता हे आपल्याला स्वच्छ करायला सुद्धा सोपे आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पाणी यातील काढून घेतलं तर तुम्ही बघत असाल की यातून पाणी आपल्याला एक ठराविक लेवलपर्यंत येऊन हे ॲटोमॅटिक थांबत असतं. म्हणजेच पक्ष्याने पाणी पिल्यानंतर पाण्याची पातळी जर खाली झाली तर पुन्हा पाणी ते भरून घेत असतं. अशा पद्धतीची जी अरेंजमेंट आहे ही तुम्ही बघत असाल की आपण करून घेतलेलं आहे. एक आपण खाद्याचं भांडं घेतलेलं आहे आणि एक आहे हे पाण्याचं भांडं घेतलेलं आहे. मी भांड्याची जी संख्या आहे ही तुमच्या फार्मवरती असणाऱ्या कोंबड्यांच्या संख्यावरती अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या मुक्तसंचारमध्ये आपल्याला किती भांडी लागणार आहेत हे आपल्या पक्ष्यांच्या संख्येवरून ठरवू शकता. तर अशा पद्धतीची भांडी आपण या सगळीकडे लावलेली आहे. तसंच पलीकडच्या साईडला बघितलं तर तिथे सुद्धा आपण काय केले की आणखीन एक खोप केलेलं आहे जे 20-22 फुटाचं आहे आणि हे जे खोप आहे हे जवळपास 45 फुटाचं आहे. ह्याही खोपमध्ये आपण एक पाण्याचं एक खाद्याचं भांडं अशा पद्धतीनं आपण लावलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या कुक्कुटपालनामध्ये आणि याच्यामध्ये आपण या खाद्याचा आणि पाण्याचा भांड्याचा उपयोग हा अशा पद्धतीनं करत आहोत.
तर मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.